नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये 13,000 प्लस जागांसाठी मेगा भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये कार्यालय सहाय्यक, त्याचबरोबर अधिकारी वर्ग 1, वर्ग 2 किंवा स्केल 1, स्केल 2 ची विविध पदे भरली जात आहेत, ज्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता। आणि मेजॉरिटी पदांसाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला कोणतीही पदवी असेल तर क्वालिफाय होता येतं। यामध्ये महाराष्ट्रामध्येच एक्झाम सेंटर, त्याचबरोबर तुमचं नोकरी ठिकाण तुम्हाला कायमस्वरूपी मिळणार आहे। त्यामुळे नक्की तुम्ही जर क्वालिफाय होत असाल तर अर्ज करणे आवश्यक आहे। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल तर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये टोटल काही महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी बघणार आहोत। टोटल 13,000 प्लस जागा या ठिकाणी मित्रांनो विविध पदांसाठी भरल्या जाणार आहेत। विविध पदे आहेत जी या ठिकाणी भरली जाणार आहेत, ज्यासाठी 13,000 प्लस जागा भरल्या जात आहेत। ज्यासाठी पात्रता मेजॉरिटी पदांसाठी कोणती पदवी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। परीक्षा ठिकाण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी एक्झाम सेंटर्स त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत, ती एक्झाम सेंटर चूज करू शकता। नोकरी ठिकाण तुमचं महाराष्ट्रामध्येच राहणार आहे, कारण महाराष्ट्रातील जागांसाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला मराठी भाषा ही लिहिता वाचता व बोलता आली पाहिजे। त्याचबरोबर मराठी भाषेतून तुम्ही या ठिकाणी अर्ज सुद्धा करू शकता किंवा एक्झाम सुद्धा देऊ शकता। अर्जदार मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात। परीक्षा माध्यम फार महत्त्वाचं आहे, मराठीमधून तुम्ही एक्झाम या ठिकाणी तुम्हाला देता येऊ शकते मित्रांनो। त्यामुळे सर्व गोष्टी या ठिकाणी पॉझिटिव्ह आहेत, तुम्ही अर्ज करणे आवश्यक आहे। पुढे आपण बघूया ही जाहिरात जी कोणामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर बघा, जाहिरात जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी IBPS मार्फत रिक्रुटमेंट करण्यात येत आहे। IBPS मार्फत ज्या काय कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेसच्या अंडर बँका येतात, रिजनल बँक्स आहेत, त्यांच्यासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता रिजनल रूरल बँक्स RRB साठी या ठिकाणी मित्रांनो ऑफिसर स्केल 1, 2, 3 आणि ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज या पदांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। पुढे आपण बघूया या ठिकाणी मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे प्रत्येक पदासाठी। अर्थात यामध्ये विविध पदे भरली जात आहेत, ज्यामध्ये ऑफिस असिस्टंट पदांसाठी बॅचलर डिग्री कोणत्या विषयामध्ये, प्रोफिशियन्सी लोकल लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे। मराठीमधून महाराष्ट्रामध्ये अप्लाय करणार असाल तर मराठी भाषा येणे आवश्यक आहे। डिझायरेबलमध्ये वर्किंग नॉलेज ऑफ कॉम्प्युटर सांगितलं आहे, एक्सपिरियन्सची गरज नाही आहे। ऑफिसर स्केल 1 असिस्टंट मॅनेजर पदासाठी अगेन बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन। प्रेफरन्स दिला जाईल जे कॅन्डिडेट ॲग्रिकल्चर रिलेटेड किंवा या ठिकाणी मित्र हॉर्टिकल्चर रिलेटेड डिग्री असेल तर, नसेल तरी कोणत्याही पदवीवर अप्लाय करू शकता। प्रोफिशियन्सी पाहिजे लोकल लँग्वेजमध्ये अर्ज करण्यासाठी, यासाठी सुद्धा एक्सपिरियन्सची गरज नाही आहे। ही दोन फार महत्त्वाची पदे आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। या व्यतिरिक्त मित्रांनो ऑफिसर स्केल 2 जनरल बँकिंग मॅनेजर यासाठी बॅचलर डिग्री आणि या ठिकाणी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे अर्ज करण्यासाठी। ऑफिसर स्केल 2 स्पेशलिस्ट मॅनेजर, यामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, चार्टर्ड अकाउंट, लॉ ऑफिसरची पदे भरली जात आहेत। या व्यतिरिक्त ट्रेजरी ऑफिसर मॅनेजर, त्यानंतर मार्केटिंग ऑफिसर आणि ॲग्रिकल्चर ऑफिसरच्या पदांसाठी तुम्हाला अर्ज करता येऊ शकतो। या व्यतिरिक्त सिनियर मॅनेजरची सुद्धा काही पदे आहेत ज्यासाठी बॅचलर डिग्री आणि 5 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी रिक्वायर्ड आहे। मात्र जी महत्त्वाची 2 पदे आहेत ती या ठिकाणी मित्रांनो ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज आणि ऑफिसर स्केल 1 असिस्टंट मॅनेजर हे आहेत, ज्यासाठी एक्सपिरियन्सची गरज नाही आहे। कोणत्याही पदवीवर तुम्ही अर्ज करू शकता। आता या ठिकाणी वॅकन्सीची माहिती तुम्ही बघू शकता। ऑल ओव्हर इंडिया ही रिक्रुटमेंट IBPS मार्फत घेतली जात आहे, ज्यामध्ये ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पजची पदे भरली जात आहेत। ज्यासाठी तुम्ही बघू शकता महाराष्ट्रामध्ये जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये टोटल ज्या 100 जागा आहेत त्यासाठी तुम्हाला अर्ज करता येऊ शकतो, ज्यासाठी मराठी भाषा येणे आवश्यक आहे। सो इतर ठिकाणी तुम्हाला अर्ज करता येणार नाही मित्रांनो, कारण त्या ठिकाणी त्यातले रिजनल लँग्वेजची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे। तुम्ही जर महाराष्ट्रामधून असणार तर नक्कीच तुम्ही महाराष्ट्रामध्ये प्रयत्न करणे आवश्यक आहे। मी फक्त ऑफिस असिस्टंट पदाची माहिती या ठिकाणी सांगत आहे, इतर पदांसाठी तुम्ही नोटिफिकेशन चेक करू शकता। अशा प्रकारे तुम्हाला लोकली त्या ठिकाणी मित्रांनो अर्ज करण्याची संधी आहे, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्येच कायमस्वरूपी नोकरी मिळवण्याची संधी आहे। आता या ठिकाणी बघा सिलेक्शन माफ करा, एज लिमिट कशा प्रकारे राहणार आहे अर्ज करण्यासाठी। यामध्ये तुम्ही बघू शकता ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पजसाठी 18 ते 28 वर्ष एज लिमिट राहील। हे एज लिमिट या ठिकाणी ओपनसाठी आहे, यामध्ये रिलॅक्सेशन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। ग्रुप ए ऑफिसरसाठी या ठिकाणी बघू शकता ऑफिसर स्केल 1, ऑफिसर स्केल 2 आणि स्केल 3 साठी 18 ते 30, 21 ते 32, त्याचबरोबर 21 ते 40 वर्ष एज लिमिट राहील। हे एज लिमिट या ठिकाणी ओपनसाठी राहील। यामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबला 5 वर्ष, ओबीसीला 3 वर्ष, अपंगांना 10 वर्ष हे सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे। या बेसिसवर किंवा विडोज वुमन्स, डिवोर्स झालेल्या वुमन्स यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे। या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता।
पुढे बघा या ठिकाणी लिस्ट ऑफ व्हर्जन टेस्ट मीडियम ऑफ एक्झामिनेशन तुमचं कशा प्रकारे राहील बघा. तर महाराष्ट्रामधून अप्लाय करण्यासाठी तुम्हाला मित्रांनो एक्झाम सेंटर तुमचं मराठी किंवा कोकणी भाषेमधून सुद्धा तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. हे फार महत्त्वाचं आहे. एक्झाम तुम्ही ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज आणि ऑफिसर स्केल 1 या पदासाठी तुम्ही मराठीमधून सुद्धा एक्झाम देऊ शकता. आता या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेसमध्ये मित्रांनो ऑफिस असिस्टंट पदासाठी बघू शकता तुमचं 2 टियरमध्ये तुमची एक्झाम होईल. ऑनलाईन एक्झामिनेशन 2 फेजेसमध्ये प्री अँड मेन्समध्ये. ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पजसाठी अगेन यामध्ये मित्रांनो सुद्धा तुम्ही बघू शकता प्री अँड मेन एक्झामद्वारे तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे. अशा प्रकारे प्रत्येक पदासाठी सिलेक्शन सिलेबस आणि रिक्रुटमेंट प्रोसेस त्या ठिकाणी ऑलरेडी एक्सप्लेन केलेली आहे, ती तुम्ही नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता. आता एक्झाम सेंटर्स बघा महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर, अकोला, अमरावती प्री एक्झाम सेंटर्स मी सांगत आहे. भंडारा, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, परभणी, पुणे, रायगड, सोलापूर, ठाणे एक्झाम सेंटर्स राहतील. महाराष्ट्रामध्ये अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, पुणे, रायगड आणि ठाणे ही एक्झाम सेंटर्स राहणार आहेत मेन एक्झामिनेशनसाठी. सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एक्झाम सेंटर चूज करून ही एक्झाम त्या ठिकाणी देऊ शकता. पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो ऍप्लिकेशन फी इंटिमेशन चार्जेस कशा प्रकारे राहणार आहेत. तर ऑफिसर स्केल 1, 2, 3 साठी टोटल 850 रुपये फॉर्म फी राहील इन्क्लुडिंग जीएसटी आणि 175 रुपये SC/ST आणि हँडिकॅप कॅन्डिडेट्सला. असिस्टंट पदांसाठी सुद्धा सेमच कॅटेगरी वाईज या ठिकाणी फी राहणार आहे. ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही ही फी त्या ठिकाणी भरू शकता. आता अप्लाय कशा प्रकारे करायचं बघा. अप्लाय करण्यासाठी तुम्हाला IBPHच्या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करून 1/9/2025 पासून 21/9/2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. या ठिकाणी डेट्स अवेलेबल आहेत. यासाठी एक्झामिनेशन ऑनलाईन जे असणार आहे प्री एक्झामिनेशन ती डेट्स बघू शकता. मेन एक्झामिनेशन डेट ऑलरेडी त्यांनी दिलेला आहे. फेब्रुवारी 2026 पर्यंत तुमचं फायनल सिलेक्शन होईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. सो या बेसिसवर तुम्हाला तयारी करायची आहे. बँकिंग रिलेटेड कॅन्डिडेट भरपूर प्रयत्न करत असतात, ते सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करू शकतील. या भरतीबाबत मित्रांनो काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, तेथे जाऊन तुम्ही अधिक माहिती या भरतीबाबतची घेऊ शकता. धन्यवाद.